हॅलो 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 आवाज येतोय ना? वर खाली डावीकडे उजवीकडे पुढं माग सगळीकडे. आणि म्हणून मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर एक सांगायला अभिमान वाटतोय. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आकांत तांडव झाला, पण एकीचं बळ कशाला म्हणावं ते माझ्या या बोंडुली वासियांसाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ दे. कारण अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम. अरे राजेश बुवा शक्तीवाला आजच्या बारीला कुणाला थांग पत्ता पण नव्हता, तरी सुद्धा आपण सर्वांनी हा शो हाऊसफुल केला. माय बापा, अरे तुझे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो, आज या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार शाहीरांना विनंती करतो, बुवा आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन या. माझा देखील या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. लेकराला या रंगमंचावरती उभं केलास, हे फक्त आशीर्वाद आहे तुझा. आणि म्हणून ही विनम्री तुझ्या चरणावरती होतोय. माय बाबा, म्हणायचं आहे काय पेक्षा आलो माझ्या रसिका तुझा पाहुनी जिव्हाळा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तुझ दयेच्या सागरा तुझ दयेच्या सागराला तुला विस्मराया आज सभा रंगणाला
हरता दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाच वंदन करो. नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करो. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा राज्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करो. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करो. सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करो. मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद विकृत सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन गोंदिवली गावची ग्रामदैवता गोंदिवली गावचा मालक देव आपटोबाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माशी पाठ राखी माझी माय माऊली आई झोलाई कोकणीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री आपटोबा ग्रामदैवत मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा शैक्षणिक कार्याच्या निधीसाठी शक्ती आणि तुरा असा नाताचा जंगी सामना मित्रांनो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोकण राज्य मंडळ ही शाखित श्रीकम मुक्काम सगळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोनकाई देवी नृत्य कला पथक अटूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाखिनी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं विषय कसा आहे बघा 2 मिनिटं तुमच्या माहितीसाठी सांगतो. काहींना असं वाटलं बघा खरं बोलणारा माणूस नेहमी वाईट असतो पण खरं शेवटी सत्य सत्यच आहे. काहींना असं वाटलं की आमच्या पुढ्यातला घास राजेश भर ओढून घेतला पण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जे कार्यक्रम दिलेत जे लावलेत ते करताना नाकी नवले शाहिरांचे पण असं नाही म्हणत. आणि म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी रवी साळवी साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी आले म्हणाले बुवा कुणाला काय करायचं तर करू देत पण कार्यक्रम मात्र हा तुम्हालाच करायचा. आणि म्हणून राजेश बुवाचं नाव मित्रांनो यादीत कुठंच नव्हतं हे नाव आलं आणि माई बापा अरे तुझी काय पुण्य आहे आज या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुलचा लागतोय. आणि म्हणून या सर्व माझ्या गोंदिवली गावतील या माझ्या सर्व माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या आजान लेकराला या आजान कलाकाराला आपण एक मोठा विश्वास दाखवून या सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. तुमचा विश्वास अगदी सार्थ ठरवून जाईल हा शब्द आहे राजेश भावाचा. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये सन्माननीय एक नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित आहे मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी शाहीर आमचे गोड गळ्याचे शाहीर रात्रीच मित्रांनो आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो तरी मला शाहीर माझे बंधू एकनाथजी ढिगे भाऊ आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. सबंध कोकणचा बुलंद आवाज माझे बंधू आदरणीय तुरेवाल्यांचा बादशाह जर म्हटलं तर हरकत नाही शाहीर देवेंद्रजी झेमन बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय माझे बंधू शक्तीवाले शाहीर संदेशदादा पालकर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदादा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची शिष्य मंडळी शाहीर वेदांची जाधव ओंकारजी लांजेकर रोहितची तुपट माऊली ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या भोवरीमध्ये बसलेले आहेत. मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोकणातील अवलिया कलाकार लांजा तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू किशोरदादा साळुंखे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक आणि राजेश बुवाचा लेफ्ट आणि राईट हँड बॉडीगार्ड कल्पेशदादा घाडी आणि कुणालदादा घाडी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे संतोषदादा पालकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव भाडुंगे गावचे सुपुत्र आहेत रजनीकांतजी माने आणि शेखरजी माने हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये घडशी साऊंडचे सर्वे सर्वा माझे बंधू पप्पेदादा घडशी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मित्रांनो माझ्या मित्रपरिवाराला अजून या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग
मित्र परिवार उपस्थित राहिला असेल, वेळेअभावी मित्रांनो कोणाची नावं राहिली असतील दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंदिवली गावचे विद्यमान सरपंच आणि प्रथम नागरिक सन्माननीय विजयजी नांदी साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या अगोदर मित्रांनो 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे. प्रत्येक कार्यक्रमात मित्रांनो यावर्षी मला ज्यांच्या ढोलकीची साथ मिळते, प्रत्येक मराठी रियालिटी चॅनलवरती ज्यांची ढोलकी वाजते, झी ऑफ एमचे विशालदादा सुतार माझ्या ठिकाणी ढोलकीला साथ करतायत, बँजोला मला साथ करतायत गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा घेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत सर्वांच्या परिचयाचं या वर्षाचा सुद्धा गण मित्रांनो युट्यूबला धुमाकूळ घालतोय पंकजदादा कातळे आज या ठिकाणी मला कीबोर्डला साथ करतायत. पॅडला मला पुन्हा एकदा साथ करतोय माझा भाऊ प्रणव कातळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील दापोली आसवणगावचे सुपुत्र, दापोली तालुक्यातील आसवणगावचे सुपुत्र राजूदादा पड्याळ आणि आमचा वेदांत पवार या सर्व माझ्या सहकारी मित्रांनो या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा करून मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी मित्रपरिवार चुकून जर नावं राहिले असतील आमच्या कोकणातील युट्यूबर्स आयोजकांनी सांगितले फक्त 4च पैसे आज बरेच आले आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व युट्यूबर मित्रांना या ठिकाणी वाणाचा मुजरा करतो. आणि आता खऱ्या अर्थानं आज झोंबी जोराचा मित्रांनो परत कारण दापोलीवाल्यांना माहिती आहे आमच्या आपल्याकडे रेड्याच्या झोंब्या होतात. ते आल्या म्हणजे म्हस आहे, म्हस जरी असली म्हैस रगलाय बुवा म्हैस कशी आहे रगीला आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार विकायची नामरे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार आणि सर्वांना माझे मित्रपरिवार आमचे सचिन दादा कोल्हापटे असतील आमचे गणपत दादा लांबोरे असतील या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोलाई फोटोशेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज हा संबंध माझा गोंदिवली गाव ज्याच्या आधिपत्याखाली चालतोय 15 गावांमध्ये तब्बल 15 गावांमध्ये जर लिंगायत म्हणून देवस्थान आणि एका पुरुषाचा म्हणून देवस्थान जर कोणाचं असेल तर माझ्या आप्तोबाचं आहे. आणि म्हणून आज ही सारी लेकरं मुंबई पासून असतील पुण्यापासून असतील गावापर्यंत अरे सुखानं नांदतायत. शिमग्याला माझ्या आप्तोबाच्या शिमग्याला साला एक चाकरमानी बायका पोरांसहित 5 दिवस मुक्काम ठोकून असतो माझ्या गोंदिवली गावामध्ये. आणि म्हणून माय बापा हे माझ्या आप्तोबा देवा अरे तुझा वरद हस्त या माझ्या गोंदिवली गावावरती सदैव असाच राहू दे. आणि म्हणून ही स्तवन माझ्या आप्तोबाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय तत्पूर्वी माझे बंधू सुनील दादा कदम आणि अतुल दादा कदम यांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवा परत तुमच्याकडे येतो मोठमोठा गार केला गंमत मध्ये गार करायला एवढा राजा बुवा काय हलका नाही बुवा. अजून तुम्हाला सांगतोय गार करा गंमत मध्ये. आज पण राजेश बुवा तुमच्या समोर इथनं पुढे पण बुवा उभा राहणार हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये बुवा. आणि मधून मित्रांनो असताना या ठिकाणी ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात असावं.
देवा माझ्या अक्टोबर तुझ्या नावाचा आज हा जागर आहे. तुझ्या नामाचा आणि भक्तीचा देवा हा भक्तीचा गर आहे. की तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा हाच देवागर आहे. आणि आज या भाविक भक्तांचा देवा अरे तुझ कृपा सागर आणि म्हणून ही स्तवन माझ्या ठिकाणी अक्टोबरच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात साधव. सेवा तुझी करण्या मी आलो या देवा अक्टोबर अरे आज हे अजान लेकरू तुझ्या शिवारात आलंय. तुझी सेवा करताय. म्हणायचं आहे काय सेवा तुझी करण्या मी आलो या वंदना ही वंदना वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. बसला तू देवा हिरव्या गार वरराई. महामाई बोल झाली संगी काढताई. कावराच्या बाबाचा धरा चंदना. कावराच्या बाबाचा धरा चंदना. वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. कोंडिवली गावाचा आहे रंगवाला. कोंडिवली गावाचा तू आहे रंगवाला. खरा साल की तू या भक्तांचा झाला. नित्य कृपेचा भाळी लावू चंदना. नित्य कृपेचा भाळी लावू चंदना. वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना देवा अक्टोबर तुझ्या चरणा. वंदना ही वंदना देवा
वंदना देवा तो तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा बोल श्री गणपती गजानन देवी वज्रंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा सामाजिक कार्यकर्ता श्री साई गणेश सामाजिक संस्था साई गणेश भजन मंडळ संस्था आलाय संपत पण विषय काय पुन्हा दादा व म्हणतात अरे मी नमान ह्यांना विचारून चालू केला नाही ह्यांना विचारून बंद करणार नाही बाबा माझ्या नको करू है ना नको करू सॉरी नका करू नमान बंद करू नका फक्त गीता आले वगैरे मावशी म्हणून का काय रे बरोबर ना नमान द्यायला बंद करत नका दिली तुम्हाला मुभा चला मला विचारायला चालू केला मला विचार पण बंद करू नका पण मावशीचा ठुमका एक लावायला का नमान बुवा आणि बुवा मी नमन म्हणतो मला सामान का बोला तुम्ही म्हणता नमान म्हणून मी म्हणतो सामान बरोबर ना पोरांनो शब्द काय आहे नमन हे म्हणतात नमान म्हणून मला सामान बोला लागतो परत बुवा म्हणतात यांची चलते यांना म्हणतात एक टाळीने शिट्टी पडत नाही अरे भावा नको पडू दे गेली 10 वर्ष लोकांच्या टाळ्या शिट्ट्या घेत राजेश बुवा इथपर्यंत पोहोचलाय बुवा हे माझ्यासाठी मोठा आहे बुवा टाळ्या शिट्ट्या नको कारण या माझ्या नटेश्वरानं या शारदे मातेनं
या माझ्या रसिक राजाच्या आशीर्वादानं राजेश बोळाच्या कड्यातनं जे काय वेड वाकडं येतं तो माझा हा रसिक राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. मला टाळ्या शिट्ट्या नको, तुम्हाला आपल्या लग्नाला होऊ देत. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो आता गणाचा. ए भावानो, त्यांना खाल्ला पाना काही नीट द्या. भावाला माझ्या नांगरवतावर बा माझा फोन करते दुसऱ्या दिवशी, बुवा एम आय सॉरी. त्यांना पाना खालचं पाना बघून द्या, नाही तर देव बाप्पा तुमचा कान कापल. ते मग माझ्या व्याकात माझ्या वाल्या मजाला मला बोलल्याशिवाय हवत नाही. देव बाप्पा तुमचं कान कापल. त्यांना पाना बरं पाना मला एक कळत नाही. पुढ्यात आल्यावर शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तो काय खाणाऱ्याला कळत नाही. काव साहेब पुढ्यात ताट वाढलंय, एवढा ताट केलाय पुढ्यात जेवणाचा, तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे कळत नाही. तरी पण असू द्या बुवा. पण बुवा विषय काय, खालच्या नका राग काढू, तुम्ही त्यांच्यावर बिल भरता नाही बघा. येतो काय काळजी करू नका, गाणंच घेतोय अजून अर्धा तास जास्त आहे, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे गणाचा, म्हणायचं आहे काय लक्षाचा. की व्यथा सांगतो गण आज या वेड्या मनाची, वाट पाहत बसले देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची. ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची. आस पूर्वावी तू श्री गणेशा आज साऱ्या माझ्या भक्त जनाची. तूने क्या किया मैंने किया, तूने क्या सुना मैंने किया, तेरा इंतजार कितना करो ना मुझे प्यार. ओ बुवा या निघून आणि आल्या मात्र भागाला भाग द्या. इथं चुका काढत बसाल, तुम्हाला चाली जमत नाही म्हणून ऐकून घेणार नाही बुवा. आणि म्हणून विषय आहे ही सारी लेकरं माझी, आज माझे सारे कोकणकर वाटेकडे डोळे लावून बसले फक्त 14 सप्टेंबरच्या. आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय, अरे सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर. मनाशी हट्टास केलाय, कामावरती सुट्टी नाही मिळाली, सगळ्या नोकरीवरती लाट मारून जाणार पण गावाला. म्हणून विषय गाण्याचा माझ्या बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्षात सांगायचं. श्री गणा तू गजानना गौरीच्या या दयाला आतुरल्या जीवना एका वर्षाने पुन्हा भेटाया या देवो गणा, भेटाया या देवो गणा.
नवकन येण्याची करेना तुम्हारी नवकन येण्याची करेना तुम्हारी नवकन येण्याची करेना तुम्हारी वाट पाहत सत्वरी असं माझी करेना पुरी लीन होण चलनावरी वर्षाने ना घरी आणा हो घरी स्वर्गाचे परी रिद्धी सत्ती संगे तुम्ही यावं गोवरी आनंदी करण्याया मना भक्तांच्या यावं जीवना रंग भराया राजेशाच्या जीवना भेटाया या देवगणा भेटाया या देवगणा भेटाया या देवगणा भेटाया या देवगणा ओ श्रीगणा तू गजानना नवनीच्या या गया घडा अतुल्य जीवना वर्षाने पुन्हा भेटाया या देवगणा ओ भेटाया यावे हो गणा आणि म्हणून काय कळलं घड्याळाचा काटा वयाचा पुढे वाढत चाललेला वर्गात आपला कार्यक्रम आवडलेला आहे बरा बरोबर आहे ना आणि म्हणून स्तवन झालेलं आहे गण झालेलं आहे आता खरी मजा आहे गवळणीची बरोबर आहे ना गवळणीपासनं मजा लय जोरात येते आणि विषय काय आहे शाहिरांचा आणि माझा मित्रांनो ते विषय कसा आहे की माझ्या या माय बापानं या माझा संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे मला बाकीच्या शाहिरांशी काय देणं घेणं नाही कोणी आपल्या घरापर्यंत बोलावं आपल्या कुटुंबावरती बोलावं त्यापेक्षा मी म्हणतो आपला नाचच बंद करावं पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय ना तुम्ही मोठा आहो तुमचा सगळा मोठा आहे बुवा म्हणजे ज्ञान अभ्यास शक्तीपुरेचा अनुभव मी जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या लगेच तुमच्या मांडीव केली तर मांडी कापून टाकू नका बुवा एवढाच माझा विषय आहे आधी म्हणायचो बुवा अरे आधी वावर पे आता है उसको दौड़का काकड़ी बोलते हैं आले वावर पे आते हैं उसको चिबुड़ काकड़ी दौड़का कहते हैं जो शागिर हो के टोपी नहीं पहनता उसको लोग पोड़का कहते हैं पण आता तुम्हाला बोलायला जागा ठेवलेली नाही अरे लाल लाल कलरची टोपी टोपीचा कलर लाल आणा बाहेर अरे नाच माझ्यासोबत आहे ना आता बोलतील काय आणि म्हणून विषय वा गवळीचा विषय थोडक्यात आवडतोय म्हणायचं आहे काय साधा सोपा मनाला लावून घ्यायचा नाही नाहीतर पोरांनो अरे माझा देऊ काय या कडक ऊन तू माझा देऊ काय देव आता तुम्ही नेऊन द्या बोला गार करा थोडी आणि म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं घरी तुझ्या भरलेले दह्या दुधाचे माठ घेऊन सवंगडी येतो काकारा तू आमची आळवा मग जाता मथुरे बाजारी अरे आमची नेहमी धरतो हपाट नाही सोडणार आज कान्हा तुला कारण अरे आज आहे तुझी या राधे शिगार ही इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेख नांबरे म्हणून म्हणायचं आहे आग सांभाळ घसलेलं पाहिलं वय तुझं धोक्याचं बघ ऐकून घे शाईला लग्नाच्या बाईला घोटाला करायचं नाही म्हणून विषय कसा आणला गवळीचा बघा म्हणून म्हणायचं रोज खातोस दुधाची साईला तुला सांगते हे राधिका बाईला हो
राधा काय म्हणते ऐका. रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईल, असून गोधन घरा तुझ्या, आरासून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायर, मग असून गोधन घरा तुझ्या, माझ्याकडं तू मागतोस कशाच्या पायर. अरे का ना 9 लाख गाई दुधाचा मालक तू, तुझ्या घरात काय दह्या दूध नाही काय? अरे हाय गाय नाही आहे, अगदी दह्या दुधाना डेर तुझ्या घरात भरलेला आहे. दाबून पी नाही तर चेपून पी, पोट तुझा भरेल बुवा. म्हणजे काना एवढा पी, माझ्याकडे कशाला? बोध तुझ्या घरात काय? अरे दह्या दुधाच्या डेऱ्याचे साठे आहेत, अगदी अगदी हवतच आहे. एवढाच बुवा विषय, जिवारी लावून घ्यायचा नाही. इथं आल्यावर माझ्या चुका काढायच्या नाही बुवा. आणि जर काय माझा चुकला तर आय माय सॉरी बुवा. म्हणून म्हणायचंय रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईल, रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईल, असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पाईल, असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पाईल. आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला बाजू तुम्हाला दिलेली आहे. नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित असावं. अजून एक शाहीर बाजू, कारण तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात आणि बाबू रंगले घराण्याची शान आहात. आजवर तुम्ही शाहीर बरेच विषय फोडलेले आहेत. राजेश बुवा पण अशी अपेक्षा करतो की राजेश बुवाचा विषय सुद्धा तुमच्या माध्यमातूनच बाहेर पडावा. बुवा मनापासून शाहीर, प्रामाणिक इच्छा, पण खोटा बोलायचा. आणि शाहीर दुसरी बाजू, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे
तेच शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. हे तुमच्यासाठी वाजवू बक्षीस आलेलं आहे. राजाराम घोड माऊली समाजसेवक साहेबांच्या माध्यमातून 201 रुपये. बांधू खंडाळे घाटात भगला. आणि म्हणून प्रश्नपत्राचा विषय एका मोकळ्यात ठेवतोय. अजून एक गाणं ठेवतोय माझी भारी या ठिकाणी संपवते. म्हणायचं आहे काय? बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. ओ बुवा अहो बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. या आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा पण आधी मायेचा सवाल सोडवा. थोडी रानात कण लढवा लढवा लढवा. थोडी रानात कण लढवा लढवा लढवा. हे जमल का तुझ्यानं गाढवा. अधुऱ्या तुऱ्याचा साज तुम्ही चढवा आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा आधी मायेचा सवाल सोडवा. विषय काय मित्रांनो? आज अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट की आज ज्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्याचा विकास होतोय ते सन्माननीय आमचे आधारस्तंभ, कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय आमचे योगेश दादा कदम. मित्रांनो विषय काय आहे? 5 वर्षामध्ये आमदार, पहिल्या टर्मला आमदार आणि दुसऱ्या टर्मला डायरेक्ट मिळाला आमच्या दादांना मंत्रीपद. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण अरे आज माझा गोंडिवली गाव असू दे, संबंध माझ्या खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील दादांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे शिलेदार. आणि आज या अशा शिलेदारांमुळे आज दादा आमचे विधान भवनामध्ये अगदी हक्काने बसले. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सुमधुर आवाजासाठी गायक माझे बंधू संदेश दादा पालकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी शिकवण परिवार गोंडिवली सातारकोट जयेश आणि राजेश शिकवण दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. म्हणून म्हणायचंय अहो दापोली खेड आणि मंडणगड चा विषय का? दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. अहो दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. अहो झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार.
झाले महाराष्ट्राचे तीन आमदार, झाले महाराष्ट्राचे तीन आमदार, आमचे योगेश दादा महाराष्ट्राचे तीन आमदार, आमचे योगेश दादा मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय देणार. त्याच पद्धतीनं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्की बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी स्वर्गीय मनोहर पागडे यांच्या स्मरणार्थ शुभम दादा पागडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे कोकण बिट्स बँजो ग्रुप श्री अविनाश घडवणे दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा केलो. धन्यवाद.